नमस्कार, मी अनिल कलमस्टे आपल्या भटकंती युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. चला आता आपण मित्राच्या घरी जाऊया, त्याची भटकंतीची तयारी कुठपर्यंत आली ती बघूया. चला. झाली काय तयारी? झाली? काय काय घेतलंय कोणी? अंकुश काय घेतलंयस तू? हे तुम्ही बघू शकता, या अंकुशनी काय घेतलं टी शर्ट. या आपल्या भटकंतीचं टी शर्ट नवीन, हा लोगो तुम्ही बघू शकता. प्लस हे काय, अरे वा, ही लय भारी. मित्रांनो बघू शकता, ही अतिशय चांगली म्हणजे उपयोगी येणारी बॅटरी. आणि काय घेतलंय? टोपी. उन्हापासून वाचण्यासाठी साहेबांनी टोपी घेतली. अजून काय? ही ट्रॅक पण आहे. अजून काय? विकास तू काय घेतलायस? अरे वा, म्हणजे मित्रांनो बघू शकता, आपल्याला बुक इमर्जन्सी साठी काय लागेल तर त्याने घेतलंय. प्लस हे काय, मेडिकल. मेडिकल घेतलंय. बघा तयारी बघा किती चांगली आहे मित्राची. आपल्या मेडिकल साठी पण त्याने गोळ्या घेतल्यात. चला तर आता सगळ्यांची तयारी तर झालेली आहे. आता आपण पुढल्या प्रवासाला निघूया. मित्रांनो आता तर आपण विरार फाट्यावरून पुढे प्रवासाला निघालो आहोत. तर आता वाजलेत 12:19. तर आता बघूया आपल्याला सकाळपर्यंत किती वेळ लागतो तो ते तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये टाकेनच. तसेच आपले हे बाकीची मंडळी जी येणार होती ती पण आलेत. थोडीशी तुमची त्यांना माहिती करून देतो. हे आपले आहेत सगळेजण सवंगडी. हे आपले प्रवीण कलमस्ते, हे गणेश सरवणकर, रुपेश शेलार, अंकुश कलमस्ते, चेतन कलमस्ते आणि भरत फलसमकर. हे आपले विकास तळेकर आणि अविनाश कलमस्ते पण आहे. आता पुढच्या प्रवासाला चला मित्रांनो, निघूया आता पुढच्या कार्यक्रमाला. आणि चला. मंडळी तर चला, तर आता आपण कसारा घाटात इथं पोहोचलो आहोत. आणि आता आपल्याकडे टाइम झालाय 3:38. म्हणजे जवळजवळ आपल्याला 4 तास झालेच आहेत. तर आता या थंडीच्या वातावरणात एक 2 घोट म्हणून गरम चहा आपल्याला आलेला आहे. तर चहाची मजा घेऊया थंडीतून. चहा तर झाली आहे. चला तर आता पुढच्या प्रवासाला. चला मित्रांनो, आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि इकडे थंडी खूप कडाक्याची पडलेली आहे. आणि ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत आहात तो भटकंती हा यूट्यूब चॅनल, आज आम्ही भटकंती करण्यासाठी आलो आहोत. त्या गडाचे नाव आहे भैरवगड. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. तर मित्रांनो, फायनली आम्ही 5-6 तासाचा प्रवास करून भैरवगडाच्या पायथ्याशी हॉटेल अस्मिता येथे नाश्ता करण्यासाठी पोचलो आहोत. तर आणि हे आपण बघू शकता की आपण भैरवगडाच्या पायथ्याशी आहोत. हे बघू शकता हॉटेल अस्मिता मधील हा नाश्ता म्हणजे असंच मॅगी बनवली आहे काकाने. तर आपण टेस्ट करून बघूया कशी लागते ती. वाव, खूप मस्त आहे आणि ह्याची कॉस्ट फक्त 50 रुपये आहे. तर तुम्ही कधी आलात तर आवश्यक भेट द्या. सकाळचे 9 वाजले आहेत
तरी आपण आता भैरवगडाच्या पायथ्याशी आहोत. महाराष्ट्रातला भैरवगड या नावाने ओळखले जाणारे तब्बल 5 किल्ले आहेत. त्यातलाच एक शिरपुंजाचा भैरवगड. गडाचा थोडक्यात परिचय. किल्ल्याचे नाव शिरपुंजाचा भैरवगड. याची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 1149 मीटर आहे व हा किल्ला गिरिदुर्ग किल्ल्यामध्ये येतो व याची चढाईची श्रेणी मध्यम दर्जाची आहे. तालुका अकोला व जिल्हा अहमदनगर. चला तर मग आपण गड चढायला सुरुवात करू. नागरिकांच्या माहितीनुसार हा गड चढत असताना मध्ये पाण्याची सुविधा नसल्याने आपण आपल्या सोबत पुरेल एवढं पाणी आम्ही सोबत घेतलेले आहे. तुम्ही देखील कधी गडावर गेलात, यायचंच झालं तुम्हाला, तरी तुम्हाला पुरेल एवढा पाण्याचा साठा घेऊनच या. इथे तुम्हाला चुकण्यासारखं काही नाही आहे. आपला थोडा रस्ता अडखळीचा आहे, पण चालण्यासाठी तुम्हाला त्रिशूल वगैरे असे दिलेत, जेणेकरून आपण तिथून चालू शकतो. त्या मार्गे आपण वरती जाऊ शकतो गडावरती. चालता चालता हे म्हणजे एकदम असं वाटतंय कुठेतरी एकदम मस्त असं ठिकाणी आलं आहे आणि आम्हाला एकदम छान वाटतंय. थोडं आम्हाला दम लागला आहे, कारण आम्ही ते पहिल्यांदाच चढतोय. कारण की केव्हा केलं नाही आहे, चढलो नाही गड किल्ले, पहिल्यांदाच गड किल्ले चढतोय आणि त्यामुळे थोडासा धापा लागत आहेत. पण आता इच्छा खूप आहे आपल्याला बघायची, गड किल्ले हे करायची. त्यामुळे थोडंसं काय चुकत असेल बोलताना तर माफ करावं तुम्ही. खडतर रस्त्याचा प्रवास संपवून आता आम्ही लोखंडी शिड्या चढायला सुरुवात केली. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपण चाललो आहे, पण एवढं जिंदगी कधीच नाही चाललो आहे. पहिल्यांदाच एवढं चाललो आहे. प्रवीण हाय कर, पप्पू हाय कर. गडावर मळलेल्या पायवाटेने पुढे जात असताना आपल्याला 4 पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यातील 3 टाक्यात पाणी आहे व 1 टाकी कोरडी पडली आहे. त्या 3 टाकीतील पाणी उपसा केल्याशिवाय पिण्यायोग्य नाही आहे. यावरून त्याची पाणी साठवून ठेवण्याची दूरदृष्टी दिसून येते. चार टाकी पाहून झाल्यानंतर पुढे थोड्याच अंतरावरती पुन्हा एक तुम्हाला टाकी दिसेल. त्या टाक्याकडे जात असताना एका दगड कातळावर पाणी असं लिहिलेलं आहे. हे पाणी पिण्यायोग्य आहे व थंडगार व चविष्ट देखील आहे. थंडगार पाणी पिऊन झाल्यानंतर पुढे थोड्याच अंतरावर आपल्याला वेताळ देवाची मूर्ती दिसून येते. वेताळ देवाचं दर्शन झाल्यानंतर आपण भैरवनाथाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. जय देव भैरवा शिवा अवतारा, शिवा अवतारा. आरती व वाळू माझ्या काळ भैरवा. भैरवनाथाचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.